लीड केल्या जातील आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने जाईल पुढे. पलकावरती एकूण धावा स्कोर मधून 21 धावा पलकावरती येतात. षटक क्रमांक यावेळेस मार्गाचा असताना दरम्यान विचार केला तर दुसरा दीपेश आहेत गोलंदाज. दीपूचा वापर षटकामध्ये केला. सेकंड ओव्हर मध्ये सिद्धिविनायक अंजुर बी टीमच्या माध्यमातून हा षटक दीपेश कडनं फेकला जातोय. चुकीचा चेंडू होता. मग पंचांना लाईन बघावी लागते. लाईन चुकीची येते. अवांत धावाने संघाची धावसंख्या जाईल 1 ने पुढे. पलकावरती एकूण धावा येतील 22 धावा पलकावरती. सिद्धिविनायक अंजुर बी प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण करतोय. चुकीचा होता. हुक केला चेंडूला. धावा येतील कारण का चुकीचा चेंडू फेकला होता आणि या चेंडूवरती एकूण धावा येतील 6. थोड़ी बॉडी बनाना किसी बगल वाली को मर्दानी खुशबू सुंघाना. थँक्यू डीजे. तर धावसंख्या अजून 6 ने जाते पुढे. पलकावरती एकूण धावा येतील या दरम्यान 28 धावा. षटक क्रमांक मार्गात असताना दुसरा दीपूचा वापर षटकामध्ये केला जातो. सिद्धिविनायक अंजुर बी विपक्ष समीर स्पोर्ट्स पिंपलगार या दोन टीम मध्ये एक चांगला विद्यमान सामना आपण इथं बघतोय. चॅम्पियन ट्रॉफी 2018चा पर्व भिवंडी तालुक्यामध्ये पुन्हा एकदा यावेळेस आपण रबर बॉलची एक चांगली स्पर्धा पाहायला भेटते. राऊंड विकेट जातील. जीटीसी लाईव्ह पुन्हा एकदा मात्र हुक केला चेंडूला. तोच रिझल्ट बॅक टू बॅक. दुसऱ्या बॉलवरती दुसरा दर्जेदार षटकार. हाँ तेरी मीठी मीठी बातें हैं. भेटतीये राऊंड विकेट. चेंडू या दरम्यान थोडासा दूर ठेवला शरीरापासून. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला. बाकफुटला जाऊन जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाचा प्रयत्न फर्स्ट सूरजचा. डॉट बॉल वापसी करतो दीपेश. धावसंख्या स्थगित. धावसंख्या पलकावरती इथनं आतापर्यंत येते 34. चेंडू क्रॉस लाईन लॉंग लेगला जातोय. धावा येतील याच्यावरती. पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. या धावा असतील यस 4. काटा संभाली घड्याला जा. नमो भावेशु बंधू माझा काटा संभाली घड्याला जा. न बहिणीचे साडीसाठी तुझाही धान्याचे बाजाराला. बहिणीचे साडीसाठी तुझाही धान्याचे बाजाराला. थँक्यू डीजे. अजून 4 धावे. 4 धावेने संघाची धावसंख्या 4 ने जाईल पुढे. 38 धावा पलकावरती इथं येत आहेत. चांगला पाकाचा खेळ कारण का आघाडीचे 2 फलंदाज गणेश आणि सूरज यांनी मग इम्प्रेस केलाय आणि चांगल्या पाकाचा खेळ दाखवत आहेत. चांगल्या पाकाची फलंदाजी चौफेरी फटकेबाजी होती. खास करून सूरज आपण कौतुक करू. सूरजने आतापर्यंत चांगल्या पाकाचा खेळ आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी आतापर्यंत केला आहे. दीपेश थोडेसे बाक फुटला असतील कारण का षटकामध्ये धावा आतापर्यंत खूप येत आहेत. 2 षटकार आणि 1 चौकार. सूरजच्या तब्बल 19 धावा व्यक्तिगत होत आहेत. चांगल्या पाकाचा खेळ सूरज कडनं बघतोय आपण. हा चेंडू प्रॉपर टायमिंग झालाय कारण का शॉटला मात्र प्रॉपर टायमिंग खूप चांगला झाला आणि षटकार.
थँक्यू डीजे. यापुढे मॅच असेल सिद्धिविनायक अंजूर ए विपक्ष गावदेवी पूर्णा दोन टीम मध्ये. तर नाणेफेकीचा कौल लगेच आपण करून घ्यायचं. नाणेफेकीचा कौल केला जाईल. यापुढे मॅच असेल. मग तो सुरू असलेल्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारचं की आतापर्यंत समीर स्पोर्ट्स पिंपळगाव संघाच्या माध्यमातून आपण बघतोय, कारण का जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचे फलंदाजी आघाडीचे दोन फलंदाज आहेत आणि दोघांमध्ये 44 धावेची बागेदारी ही पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट होती आणि इथनं आगाज खूप चांगला आपल्याला पाहायला भेटतोय. तर गोलंदाज असतील सुदर्शन, स्ट्रायकरला आघाडीचे फलंदाज गणेश आहे. गणेशने दोन षटकार मारलेत. खूप चांगला खेळ गणेशने आपल्या टीमसाठी आतापर्यंत केलाय. 22च्या सरासरीने धावसंख्या आतापर्यंत बनवली आहे. समीर स्पोर्ट्स पिंपळगाव संघाच्या माध्यमातून 44 धावा दापालकावरती येत आहेत. सुदर्शन राऊंड विकेट जातील. चेंडू आपटाच्या माध्यमातून डीप मध्ये जातोय. कव्हरला येईल मात्र क्षेत्ररक्षक येणार, उचलणार, फेकणार. तोपर्यंत अजून एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या अजून 1 ने झाली. पुढे स्कोर मोजून 45 धावा पलकावरती येतात. राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन हा कॉम्बिनेशन मध्ये खूप चांगला होता. एका बाजूने सूरजने हल्ला बॉल केलाय तर दुसऱ्या बाजूने गणेशने हल्ला बॉल केलाय. सुदर्शन आहेत गोलंदाज सिद्धिविनायक अंजूर बी टीमच्या माध्यमातून. चॅम्पियन ट्रॉफी 2018 रबर बॉलची स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतोय. वितानाची क्रीडांगण दापोडेच्या मैदानावरती एक चांगली स्पर्धा. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंज ऑफ फेस गतीमध्ये मिश्रण आहे. अशाच प्रकारची इथनं कोणती करावी लागेल. विनाशकारीन विपरीत बुद्धी, कारण का इथनं जर सरळ बॅटने धावा येत असतील तर रिव्हर्स केल्याची गरज आहे का, हा मोठा प्रश्नचिन्ह. कारण का सूरजने आतापर्यंत इम्प्रेस केलाय. सूरजने आतापर्यंत 3 षटकार एक चौकार आपल्या बॅटमधून दाखवलाय. 45 धावा. हा चेंडू या दरम्यान फलंदाज मध्ये तिथनं बाद होतील, कारण का इथनं मी आधीच म्हणत सुदर्शनला चांगल्या प्रकारचं काय करावं लागेल. आणि इथं बिग विकेट, पहिल्या विकेटचं बदल पहिल्या षटक्या मैदानाच्या मध्ये पहिल्या विकेटचं बदल पहिला ब्रेक तो इथे मध्ये सूरज होतात. बा सूरजने मात्र खूप इम्प्रेस केलं चांगल्या प्रकारचा की सूरजने दाखवलेला टीमसाठी, कारण एक चांगली सुरुवात केली आहे. म्हणजे एका बाजूने सुदर्शनचा विचार जर केला, सुदर्शनने मात्र इथना षटक खूप चांगल्या प्रकारचा आतापर्यंत फेकलाय, कारण हा षटक खूप चांगला इम्पॉर्टंट होता. 2 षटकामध्ये 44 धावा होत्या आणि 30च्या षटकाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत सुदर्शनने इम्प्रेस केलाय आणि चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी सिद्धिविनायक अंजूर बी टीमच्या माध्यमातून केली जाते. हा चेंडू खराब आहे. मिस टायमिंग शॉट आहे. कुणाल झेल काढली, चूक नसेल. 1 विकेट डाऊन. इन डक अभि मैदानाच्या बाहेर. बिग विकेट. अक्षय चेंडू सामन्याचे चित्र बदलू शकतील आणि हे 6 चेंडू मात्र खूप महत्त्वाचे असतील, कारण इथं मॅच मध्ये वापसी करतोय
मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक अंजूर बी संघ खास करून सुदर्शनच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स. राऊंड विकेट जातील. हा चेंडू प्रॉपरली टायमिंग झाला. अनसेल मोठा फटका येतोय. लांब लाकडे घेतील. लांब बिग वे. चेंडू जाईल सीमेरेषे पलीकडे. षटकार. थँक्यू डीजे. गावदेवी पूर्णा नक्कीच. साईड स्पोर्ट्स खारगाव विपक्ष एकविरा मानगोली. नक्की 6वा तो सामना असेल. 5वा सामना असेल सिद्धिविनायक अंजूर ए विपक्ष गावदेवी पूर्णा या दोन टीम मध्ये. नक्कीच यापुढील अजून माझा 4 संघ असतील इलेक्शन मध्ये. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं चांगल्या प्रकारचा की या दुर्गा माता सूर्य टीमला आपण बघितलं. जय बजरंग गोष्टी संघ आपण बघितला. जरीमरी अलिमगड संघ आपण बघितलं इलेक्शन मध्ये. पुरुषोत्तम हवे दिवा संघाला आपण बघितलं. त्याच्यानंतर एकविरा पिंपलनेर जय हनुमान पोगाव आपण संघ आपण बघितलं इलेक्शन मध्ये. आता मात्र सुरू सामना समीर स्पोर्ट्स पिंपलगर विपक्ष सिद्धिविनायक अंजूर बी. अंतिम षटके फुटबॉक्सचा वापर खूप सुरेख दाखवतो. समोरच्या दिशेने येईल क्षेत्ररक्षक कुणाल एक अष्टपैलू खेळाडू आहे. तोपर्यंत अजून एक धाव येईल. एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली 1 ने पुढे पलकावरती एकूण धावा इथने येतील 53 धावा. बघा 2 षटकामध्ये धावा होत्या 44. आता मात्र 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि धावा पलकावरती इथने येतात 53. वापसी कशी करावी याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण बघतो. सिद्धिविनायक अंजूर बी टीमच्या माध्यमातून खूप चांगला आणि सुरेख परफॉर्मन्स इथं यावेळेस या मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. स्ट्रायकर लेफ्टला इथं असतील गणेश रोहित. हा चेंडू ऑन साइडला फ्लॅटेड फटका येतोय. चेंडू जाईल सी मे रेषे पार. षटकार. तर 59 धावा पलकावरती येतात अंतिम षटकामध्ये. अशाच प्रकारची पद्धतीची करावी लागेल. खास करून गणेशला आपण कौतुक केलं. गणेशने आतापर्यंत इम्प्रेस केलं कारण गणेशच्या बाळपर्यंत आतापर्यंत आपण 4 षटकार बघितले. खूप चांगली फलंदाजी. रोहित ओव्हर द विकेट. चेंडू या दरम्यान बॅटचा बरोबर कट लागतोय. कालसे जर म्हटलं तर मात्र तोपर्यंत एक धाव असेल कीपरच्या पाठी शॉट मॅनला. पंचांचा इशारा आमच्याकडे आला. लेग बायची धाव असेल. एका धाव्याने संघाची धावसंख्या अजून जाते 1 ने पुढे पलकावरती एकूण धावा इथने येतील या दरम्यान 60 धावा. रवी 6 चेंडू हो केलाय. चेंडू मध्ये डीप लॉंग लेगला जातो. क्षेत्रक्षेत्रामध्ये प्रयत्न करतील. झेल ड्रॉप झालाय. तोपर्यंत धाव फक्त असेल एकच. एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली 1 ने अजून पुढे पलकावरती एकूण धावा इथने येते 61. चला गावदेवी पूर्ण संघाच्या संघनायकाने यायचं लगेचच. अक्षय तरे असतील ना. दरम्यान सिद्धिविनायक अंजूर ए संघाचे संघनायक. दुसऱ्या बाजून चला लगेच जायचे गावदेवी पूर्ण टीमच्या संघाच्या संघनायकाने
लगेचच या नाणेफेकीसाठी. शॉर्ट पिच आहे, ऑनसाइडला फुकलेला आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी, अजून एक फ्लॅटेड फटकार, ब्रँडेड षटकार. डीजे सँडी 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 सँडी. थँक्यू डीजे. डबल 67 माफ करना की एकदा होती याच्या अगोदरची. 67 धावा दापालकावरती. अंतिम षटकामध्ये चांगल्या प्रकारची म्हणजे गणेशकडनं हा चेंडू जमीन लगत गेला, कार्पेट लगत खूप वेगाने. चांगला शेताचं सुदर्शन करण्यात झालं, चेंडू उसरती फेकतील तोपर्यंत या अजून 2 धावा झाल्या. तिसरीचा प्रयत्न खूप वेगाने केला तोपर्यंत इथनं बाजूतील फलंदाज 2 धावा असतील. नक्कीच मुख्यमंत्री सुद्धा आले होते आपल्या भिवंडीमध्ये आणि आज
सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल आहे अनसाइडला आडव्या बॅटने केला. मिस टायमिंग शॉट आहे. शील्ड सुटला जातोय. शील्ड सुटलाय कोणाचा? कुणाल एखादी फलंदाज आहे. पहिल्या बॉल वरती एक संधी होती अवीकडे. आता अवी या दरम्यान त्या डोक्यावरती हात लावतील कारण का मोठा विकेट होता. विकेट कॅरी करणं गरजेचं होतं. हा चेंडू दरम्यान लीडिंग एज आहे. कीपरच्या पाठी जाईल. शॉट फाईन लेगला तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार उचलणार फेकणार. तोपर्यंत अजून एक धाव येईल. 2 धावा पलकावरती येते. सुनील पवार आमचे ऑफिशियल गुणसंख्या लेखक आहेत. कुणाल साठी मात्र हा चेंडू खूप चांगला होता. ऑनसाइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कुणालचा एक जेल सोडलाय. कुणाला एक संधी आली आहे. त्या संधीचं सोनं करेल का कुणाल? कारण का इथे संघाला गरज आहे. जर सामना जिंकायचा असेल तर एकूण धावा बनवाव्या लागतील. 70. चेंडू मिस टायमिंग शॉट आहे. मात्र जवळपास खेळाडू कोणच नाहीयेत. चेंडू उचलणार फेकणार. तोपर्यंत धावा इथनं येतील. 3 धावा आहेत ना पंच? यस 3 धावा येतील. 3 धावाने संघाची धावसंख्या 3 जाईल पुढे. पलकावरती एकूण धावा इथनं येतील 5 धावा. गावदेवी पूर्णा संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेचच रिपोर्टिंग करायची. नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती आपल्याला यावं लागेल. सिद्धिविनायक अंजूर ए विपक्ष गावदेवी पूर्णा असे मॅच असेल. याच्या पुढील प्रतीकसाठी हा चेंडू मात्र यावेळेस खूप चांगला होता. गोलंदाज सूरज. या सूरजने मात्र लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. जेव्हा गरज होती फर्स्ट इनिंग मध्ये तेव्हा मात्र फलंदाजी खूप चांगली केली. इथनं यावेळेस गोलंदाजी आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची पाहायला भेटली आहे. दर्शक स्थगित. पलकावरती एकूण धावा फक्त आणि फक्त 5 देतात. षटक क्रमांक मार्गात असताना पहिलं. प्रतीकसाठी हा चेंडू बाडाम पॅडच्या मध्ये होता. मारण्याचा प्रयत्न केला अनसाइडला. मात्र अजिबात त्याच्यावरती एक धाव येत नाहीये. अजून एक डॉट बॉल जातोय आणि षटक क्रमांक इथं मात्र संपलं गेलं यावेळेस पहिला. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 70 धावा बनवायच्या असताना बागफुटल्या मैदानाच्या मध्ये यावेळेस अशा विचार देखील सिद्धिविनायक अंजूर बी टीम फक्त आणि फक्त 5 धावा. हा चेंडू याला मोठा फटका येतोय. कारण का कुणालचा झेल सोडला होता. आता इथनं कुणालच्या बॅट मधून पहिला संघर्षमय षटकार. डीजे पहिला षटकार. कारण का षटकाराची गरज होती. आत्मविश्वास ची गरज होती ना षटकाराने. या दरम्यान चांगल्या प्रकारचा खेळ कुणालकडनं या मॅच मध्ये पाहायला भेटेल का? कारण का 70 धावा बनवायची असताना कुणालचा बल्ला बोलणं खूप महत्वाचं असेल. हा मध्ये मोठा मोठा फटका येतोय. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले मैदानावरती लांग लांग बिग वे षटकार. DJ Satish
बॉलवरती अवीने जे झेल सोडला होता त्याची आठवण मात्र या दरम्यान येत असेल अवीला, कारण का कुणालच्या माध्यमातून अपलातून फलंदाजी होती. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार येत आहेत. मध्ये मात्र यावेळेस फ्लॅटेड फटका येतोय. अजून एक मोठा फटका 55 इशारा आमच्याकडे येईल. 1 सेकंड बॅक टू बॅक तिसऱ्या बॉलवरती तीन बॉलवरती 3 षटकार इथे सुनील पवार येतात. म्हणजे सामना अजूनही शिल्लक आहे. कुणाल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत जिंकण्याचे स्वप्न राखू शकेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सिद्धिविनायक अंजूर बी संघ 23 धावा पलकावरती इथं येतात. कुणाल मात्रे ऑन द फायर. कुणालला थांबवणं सोपं नसेल. एखादी तर फलंदाज आहे. चेंडू पुन्हा माझा मोठा फटका येतोय. चौथ्या बॉलवरती चौथा मोठा फटका षटकार. गावदेवी पूर्णा संघाच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी यायचे. गावदेवी पूर्णा संघाच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी यायचे. किक फास्ट जास्त वेळ आपण घेऊ नका. 4 बॉलमध्ये 4 षटकार इथं आता आल्यात आणि चांगल्या प्रकारचा खेळ कुणालकडनं पाहायला मिळतो. कुणालचा पहिल्या बॉलवरती झेल सोडला आणि त्याच्यानंतर कुणालने जी फलंदाजी केली आपल्यातून क्रिकेट अपाट ताकद आहे, गुणवत्ता आहे आणि खूप साऱ्या वर्षाचा दांडगा अनुभव आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा खेळ आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी इथं करत असताना कुणाल म्हात्रे पलकावरती 1 धावा इथं येतील. 29 धावा 10 पलकावरती येत आहेत. कुणाल चेंडू असून एक मोठा फटका. 5 बॉलवरती 5 षटकार आपल्याला पाहायला भेटतात. दणदणीत षटकार. हा सामना जर कुणालने जिंकून दिला तर जितू तरे यांच्याकडनं पूर्णपणे संध्याकाळची व्यवस्था जेवणाची केली जाईल. अवीने विचार जर केला तर जो झेल सोडला त्याची आठवण दरम्यान येत असेल. येत असेल कारण का कुणालने काय फलंदाजी आपल्यातून फलंदाजी केली आहे. 6वा चेंडू आहे मात्र इथनं या 4 धावा येतील. कदाचित विचार जर केला तर षटकार येऊ शकला असता. अपेक्षा होती कुणालकडनं. तर एकूण या 4 धावा. स्वैग से करेंगे सबका स्वागत. चला गावदेवी पूर्णा सिद्धिविनायक अंजूर संघाचे संघनायक इकडे आलेत. तर गावदेवी पूर्णा प्लीज जरा सहकार्य करा. आपण लवकरात लवकर यायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका कारण का आपल्याकडे वेळ कमी आहे. आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. चॅम्पियन ट्रॉफी रबर बोलची आपण स्पर्धा इथे एन्जॉय करते. 20-18चा पर्व वितानाजी क्रीडांगर दापोड्याच्या मैदानावरती आपण स्पर्धा कव्हर करतोय. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते आणि इथनं काय फलंदाजी केली 5 बॉलवरती 5 षटकार आणि 6व्या बॉलवरती धावा एकूण झाल्यात 39. 12 चेंडू 31 धावेचे गरजे कुणाल. 12 चेंडू 31 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर काय फलंदाजी केली कुणालच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारचा खेळ.
हा चेंडू या दरम्यान कीपरच्या पाठी जाईल. चुकीचं क्षेत्ररक्षण झाले कारण का यष्टिरक्षक बीट झाले. तोपर्यंत अजून एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या झाली अजून एकने पुढे पलकावरती एकूण धावा इथे येतील या दरम्यान 4-0 40 धावा पलकावरती इथनं येतात म्हणजे अजूनही इथनं 30 धावा बनवावा लागतील. सुनील पवार येणाऱ्या 11 बॉल मध्ये 30 धावेची गरज. सामना शेवटपर्यंत येईल का? जोपर्यंत कुणाल आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारचा खेळ कारण का कुणालने आतापर्यंत इम्प्रेस केलाय. चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी इथनं पाहायला भेटतीये. 11 चेंडू 30 धावेची गरज आहे. स्ट्रायकरला कुणाला आहेत मात्र कुणाला समोर सोपं नसेल. ओव्हरपिच चेंडू होता त्याला फेकून दिला ऑपरेशन माध्यमातून लांब लांब बिग वे षटकार. थँक्यू डीजे. षटकार येतोय. षटकाने संघाची धावसंख्या अजून 6 झाली. पुढे पलकावरती एकूण धावा येतील 46 धावा पलकावरती. हा चेंडू ऑफ राष्ट्र मधून जातोय तोपर्यंत सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर चेंडूची फेक चुकीची आहे. दुसरी धाव सुद्धा मात्र कंप्लीट नसेल. रनआउट. सांगिकेश फलंदाज बाद. चेंडू कुणालसाठी शॉर्ट पिच अंशला हुक केलाय. अजून एक मोठा फटका येतोय आणि कुणालच्या बॅट मधून अजून एक दर्जेदार दणदणीत षटकार. नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान आयलो पायाशी आई तुझे हे मना पदिरान ग मना पदिरान. किरण पवार यांच्या शुभास नाणेपैकीचा आपण कौल केला जाईल. 6 चेंडू 13 धावेची गरज आहे.
6 चेंडू 13 धावेची गरज आहे. तर गावदेवी पुन्हा टीमने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर प्रथम फलंदाजी करणार आहे. 6 चेंडू 13 धावा बनवायचे असताना पहिला बॉल वरती विकेट कॅरी केलाय. तर कुणाल जाता स्ट्राईक आणला फलंदाज. नंतर 5 चेंडू शिल्लक आहे, त्यांनी कंपल्सरी 13 धावा बनवावा लागतील. ही मॅच जिंकायचं असेल तर सिद्धिविनायक अंजूर बी संघाला. चेंडू या दरम्यान पंचांना लाईन बघायला लागते. निगम सरांचा इशारा आमच्याकडे आला. स्क्वेअर चेंडू अवांतर धाव. अवांतर धावाने संघाची धावसंख्या अजून 1 ने जाईल पुढे. पलकावरती एकूण धावा इथे येतील या दरम्यान. अठ्ठावन्न धावा. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवावा लागतील 12 धावा. दोन चेंडू 12 धावेची कथा. हा चेंडू मात्र या ऑपरेशनच्या माध्यमातून, कारण का चेंडू कुठेही टाका त्याच्यावरती धावा येतील 4. नद्यांचं पाणी आई तुझे अंग. शॉर्ट पिच आहे. इपर्यंत हुक केला, मोठा फटका येतोय आणि अजून एक हा षटकार. थँक्यू डीजे. चेंडू या दरम्यान 2 धावा बनवायचे असताना 2 बॉल वरती. आता मात्र शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल, येणारा आता मात्र 1 चेंडू शिल्लक आहे आणि बनवावा लागतील इथं या दरम्यान या 2 धावा. विचार केल्यानंतर कोणाला काय इथनं सामना खूप लवकर संपेल की काय, 2 चेंडू मध्ये 2 धावा बनवायच्या होत्या आणि इथनं यावेळेस येणारा 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावा बनवावा लागतील. सकाळपासून आपण बघितलं, सकाळपासून आपण इतर बी सामने बघितले, मात्र हा सामना शेवटपर्यंत येतोय आणि शेवटच्या अंतिम बॉल वरती ही मॅच जिंकून देईल का कुणाल म्हात्रे, हा मोठा प्रश्नचिन्ह. हा चेंडू ऑपरेशनच्या माध्यमातून सामना संपलाय. सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये कुणालने. आग लावून टाकी अग्निमाता
ज्ञानदुर्ग पद्मकरवाडीला